नमस्कार मित्रांनो, सरळ सेवा स्टडी पॉइंट मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण एका खूप महत्त्वाच्या विशाल नदी प्रणालीबद्दल बोलणार आहोत। कृष्णा नदी। हो, कृष्णा नदी म्हणजे फक्त एक नदी नाहीये, ती एक महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या सगळ्या राज्यांसाठी एक प्रकारे जीवनरेखा आहे। बरोबर, आज आपण तिचा उगम, तिचा तो लांबचा प्रवास, तिच्या उपनद्या, धरण या सगळ्यावर एक सविस्तर आढावा घेऊया। खूप रंजक प्रवास आहे हा। आणि हो, जर आपल्याला हा विषय आवडला तर नक्की लाईक करा आणि सरळ सेवा स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा। उगम आणि महाराष्ट्रातील प्रवास बघू तर मग सुरुवात कुठून करायची? उगमापासून? हो, तिथूनच करूया। कृष्णा नदीचा उगम पश्चिम घाटात महाबळेश्वर येथे होतो। तेथून ती सातारा जिल्ह्यातून वाहायला लागते आणि तिला पहिली महत्वाची नदी मिळते ती म्हणजे कोयना। कोयना नदीचे वैशिष्ट्य म्हणजे तिचा उगम पण महाबळेश्वर जवळच होतो, पण ती इतर नद्यांसारखी पूर्वीकडे न वाहता उत्तर दक्षिण वाहते आणि याच नदीवर महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी समजले जाणारे कोयना धरण आहे। यांच्या जलाशयाला शिवसागर असे म्हणतात। सातारा जिल्ह्यातून पुढे ही नदी सांगलीत येते, तिथे तिला एरळा नदी मिळते। त्यानंतर ती कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमेवरून वाहते आणि तिथे तिला कोल्हापूरची जीवनवाहिनी पंचगंगा मिळते। पंचगंगा म्हणजे 5 नद्याचा संगम, कासारी, कुंभी, तुळशी, भोगावती आणि सरस्वती, जी गुप्त मानली जाते। आणि कर्नाटकातील प्रवास आणि अलमटी धरण बघूया। महाराष्ट्रातील प्रवास संपवून ती कर्नाटकात बेळगावी जिल्ह्यात प्रवेश करते, तेथे तिला दूधगंगा आणि वेदगंगा नद्या मिळतात। पुढे बालकोट जिल्ह्यात तिला घटप्रभा आणि मलप्रभा या 2 महत्वाच्या उपनद्या मिळतात। घटप्रभा नदीवर हिडकल धरण आहे, तर मग मलप्रभेवर रेणुकासागर धरण आहे आणि याच भागात कृष्णा नदीवरच सर्वात चर्चेत असणारा अलमट्टी धरण आहे। हे धरण उत्तर कर्नाटकांसाठी सिंचन आणि वीज निर्मितीसाठी मुख्य स्रोत आहे। भीमा नदी प्रणाली। आता एक महत्वाची उपनदी कृष्णेला मिळते, ती म्हणजेच भीमा नदी। भीमेचा उगम महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यात भीमाशंकर येथे होतो। पुणे शहरातून वाहणारी मुळा मुठा नदी सुद्धा पुढे भीमेलाच मिळते। सोलापूर जिल्ह्यात भीमा नदीवर उजनी धरण, यशवंत सागर आहे, जे महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या जलाशयांपैकी एक आहे। पुढे कर्नाटकात रायचूर जिल्ह्यात भीमा नदी अखेर कृष्णेला जाऊन मिळते। तुंगभद्रा नदी आणि मुसी नदी। भीमेनंतर कृष्णेला मिळणारी दुसरी महाकाय नदी म्हणजे तुंगभद्रा। ही तुंगा आणि भद्रा या 2 नद्यांच्या संगमातून बनते। प्रसिद्ध ऐतिहासिक शहर हंपी याच नदीच्या काठावर वसलेले आहेत। पुढे तेलंगणामध्ये कृष्णेला मुसी नदी मिळते। तेलंगणाची राजधानी हैदराबाद याच मुसी नदीच्या काठावर आहे। शेवटचा टप्पा आणि विलिनीकरण बघू। शेवटच्या टप्प्यात कृष्णा नदी आंध्र प्रदेशातील विजयवाडा शहरातून वाहते, तेथे प्रकाशमन बॅरेज आहे। विशेष म्हणजे पोलावरम प्रकल्पाद्वारे गोदावरीचं पाणी कालव्याने आणून तिथे कृष्णेला जोडले गेले आहे। शेवटी कृष्णा नदी बंगालच्या उपसागराला मिळते, तिथे ती एक प्रचंड सुपीक त्रिभुज प्रदेश तयार करते। या भागाला दक्षिण भारताचे धान्याचे कोठार असेही म्हणतात। महाबळेश्वरांच्या एका छोट्याशा प्रवासापासून सुरू झालेला हा प्रवास 4 राज्य आणि हजारो किलोमीटर पार करून समुद्रात विलीन होतो। ही नदी केवळ भूगोल नाही तर कोट्यावधी लोकांची संस्कृती आणि आधार आहे। अगदी बरोबर, नद्या वाचवणं ही काळाची गरज आहे। ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्सद्वारे नक्की सांगा। व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।